नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण टाइम अँड वर्कचा नेक्स्ट पार्ट म्हणजे पार्ट 4 टाइप डी चे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत। आता याच्या अगोदर काही डाउट्स विद्यार्थ्यांनी मला सेंड केले होते, पण डाउट्स आपण उद्या बघू। सी आणि डी चे डाउट्स एकदाच घेऊ, ते क्लिअर होऊन जातील। तुम्हाला मी सांगितलं होतं त्याच्या अगोदर आरबीआय अटेंडन्सची तयारी करणारे विद्यार्थी आपल्याकडे भरपूर सारे आहेत आणि मी तेव्हा पण म्हटलं होतं की झालेला सिलेबस हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही तेवढा जरी प्रॉपर केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क्स तुम्हाला भेटू शकतात। जसं की नंबर सिरीज आलं होतं मिसिंग 5 मार्क्ससाठी, त्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल म्हणतो आपण, जो टॉपिक झालेला आहे आपला, ते आलं होतं 5 मार्क्ससाठी। जवळपास सगळ्याच बॅचेसचं सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे, तर सिम्प्लिफिकेशन आपलं 10 मार्क्सला आलं होतं। जर तुम्ही एवढे जरी प्रॉपर हे क्वेश्चन सॉल्व केले असते तर क्वांटमध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन्स इथं तुम्हाला 20 मार्क्स तुम्हाला पडले असते। आणि काही वर्डिंग प्रॉब्लेम आहे, वर्डिंग प्रॉब्लेममध्ये पर्सेंटेज, रेशो, ॲव्हरेज, तर रेशो आणि ॲव्हरेज आणि पर्सेंटेज आपलं झालं होतं, टाइम स्पीड अँड डिस्टन्स झालं होतं, हे 10 मार्क्ससाठी क्वांटचं आलं होतं। त्यानंतर एक डी आय आला होता आपल्याला, डी आय आला होता, तो 5 मार्क्सचा होता। टोटल जवळपास म्हणजे थोडं प्रत्येक सिरीजचं वेगवेगळं होतं, पण ह्या पद्धतीने क्वेश्चन्स आले होते। बेसिक डी आय खूप इझी होता, तर तो पण तुम्हाला सॉल्व करता आला असता। मी तेव्हा पण सांगितलं होतं तुम्ही बेसिक फक्त एक 50 ते 60 क्वेश्चन सॉल्व करा, तुमचं त्याच्यामध्ये प्रॉपर सगळं कव्हर होऊन जाईल। मग याच्यापैकीच तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आलेले होते। मग हा पार्ट तुमचा जवळपास सगळा पूर्णपण केलेला होता आपण कव्हर, तर तुम्ही जर त्याला प्रॉपर रिव्हिजन दिलेलं असेल तर तुम्हाला कुठे याच्यामध्ये अडचण येणार किंवा आलेली नसेल 100%। ठीक आहे, तर आज आपण टाइप डी, मी आता क्वांटचं तुम्हाला सांगितलं, रिजनिंगचा पण सिलेबस खूप इझी होता, क्वेश्चन सगळे इझी टू मॉडरेट होते, एक सुद्धा डिफिकल्ट नव्हता। तर आज आपण टाइप डी ला सुरुवात करणार आहोत। टाइप सी आणि डी चे डाउट्स हे उद्याच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी एकदाच घेईल। आता इथं काय, हे तुम्हाला जर समजा टाइप ए तुम्ही जर बघितलेले असेल क्वेश्चन, टाइप बी चे जर बघितलेले असेल आणि टाइप सी चे जर तुम्ही प्रॉपर सॉल्व केलेले असतील तर तुम्हाला टाइप डी हा एकदम इझी जाईल। आणि जर तुम्ही ते सॉल्व केलेले नसेल आणि डायरेक्ट हा व्हिडिओ पाहत असाल तर मग तुम्हाला हे समजायला अवघड जाईल, म्हणून त्याच्या अगोदरचे तीनही व्हिडिओ, तीनही पार्ट तुम्ही प्रॉपर बघा। मग आता याच्यामध्ये काय दिलेलं असते बघा, आता आपल्याला दिलेलं 12 men कॅन कम्प्लीट द वर्क। आता टोटल टाइप डी चे 20 क्वेश्चन आहे, त्याच्यापैकी मी इथं ऑलरेडी 10 घेतोय, तुम्ही 10 बाकीचे ट्राय करा आणि सोबत 20च्या 20 पण नोट्समधून ट्राय करा, फर्स्ट टू लास्ट 20, कारण इथे काही सिक्वेन्स तसा जसा आहे नोट्समध्ये तसा नाही आहे। तर तुम्ही 1 to 20 रिपीट रिवाइज ट्राय करा, तुम्हाला जर आलं तर चांगलीच गोष्ट आहे। मग आता इथं काय दिलेलं आहे बघा, 12 men कॅन कम्प्लीट द वर्क इन 9 days। आता मला सांगा, ह्या क्वेश्चनमध्ये म्हटलंय की 12 माणसं एक काम 9 दिवसामध्ये कम्प्लीट करतात, बरोबर। आफ्टर दे हॅव वर्कड फॉर 6 days, त्यांनी काय म्हटलं, आफ्टर वर्कड फॉर 6 days 6 more men। आता नेहमी लक्षात ठेवायचं, इथं काय होईल, 12 माणसं एक काम 9 दिवसात करतात, त्यांनी म्हटलं 12 माणसांनी आफ्टर दे हॅव वर्कड फॉर 6 days 6 दिवसाचं काम कंप्लीट केलं। तर मी याला असं म्हणू शकतो ना, 12 माणसाचं अजून किती दिवसाचं काम पेंडिंग राहिलं, 3 दिवसाचं काम पेंडिंग राहिलं। कारण का, 12 माणसाचं काम होतं 9 दिवसात संपत होतं, 12 माणसांनी 6 दिवस काम केलं। आता इथून पुढे काहीतरी घडामोड होत राहते क्वेश्चन मध्ये, ह्या डी टाइप मध्ये। मग इथं काय म्हणले, 6 more men केम। आता 6 more men जॉईन देम, हाऊ मेनी डेज विल दे टेक टू कम्प्लीट द रिमेनिंग वर्क। आता मला सांगा, आधी माणसं होते 12, आता टाइप ए चा क्वेश्चन आहे हा, 12 माणसं एक काम 3 दिवसात करायचं बाकी राहिलेलं आहे, हे रिमेनिंग वर्क आहे। 12 माणसाचं किती दिवसाचं काम पेंडिंग राहिलेलं आहे, आपलं 3 दिवसाचं काम पेंडिंग आहे। मग त्यांनी काय म्हटले, 6 more men जॉईन देम। इथे एक तर काही लोक प्लस होतील किंवा मायनस होतील, आता मायनस झाले तर हे दिवस वाढतील आणि तुम्हाला टाइप ए मध्ये सांगितलेलं आहे, आणि जर प्लस झाले 12 आणि 6 18 झाले तर मग इथं काय होईल, दिवस कमी लागेल। मग आता हे कसं सॉल्व करणार आपण, तर सरळ मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 3 × 18 × 2 = 12। मग 12 माणसाला 3 दिवस लागत होते, तर राहिलेलं काम रिमेनिंग वर्क कंप्लीट करण्यासाठी अजून किती दिवस लागतील, इथं 2 दिवस लागतील। म्हणजे एकदम सोपं आहे, इथं फक्त प्लस मायनस करत चालायचं आहे आपल्याला, त्याच्यावरतीच तुमचे आन्सर इथं तुम्हाला भेटून जातील। नंबर 2चा क्वेश्चन बघा, 12 men कॅन कम्प्लीट अ वर्क इन 8 days। 12 माणसं एक काम 8 दिवसात करतात।
3 days आफ्टर दे स्टार्टेड द वर्क. आता काय म्हणले 3 days आफ्टर दे स्टार्टेड द वर्क म्हणजे त्यांनी काम सुरू केल्यानंतर 3 दिवसानंतर. मग मी असं म्हणतो ना त्याच्या आधी की 3 दिवसानंतर काम सुरू केल्यानंतर 3 दिवसानंतर काहीतरी घडामोडी झाल्यात ना. मग 12 माणसं एक काम 8 दिवसात करत होते, 12 माणसांनी 3 दिवसाचं काम कंप्लीट केलं. म्हणजेच 12 माणसांचं अजून किती दिवसाचं काम पेंडिंग आहे? 5 दिवसाचं काम पेंडिंग आहे. इथं शटर लॉक करून टाकू आपण. मग इथून पुढे काहीतरी घडामोडी झाल्या. काय झालं? 3 days आफ्टर दे स्टार्टेड द वर्क 3 more men जॉईन देम. अजून त्यांना तिथं 3 माणसं जॉईन झाले. म्हणजे 12 आणि 3 किती झाले? आता 15 झाले. 3 more men जॉईन इन हाऊ मेनी डेज विल ऑल ऑफ देम टुगेदर कम्प्लीट द रिमेनिंग वर्क. मग आता राहिलेले ऑल ऑफ देम म्हणजे हे 12 आणि पुढचे 3 तर किती दिवसात काम कंप्लीट करतील? मग इथं सरळ मल्टिप्लिकेशन हे टाइप मध्ये शिकलेलं. जर 12 माणसाचं 5 दिवसाचं काम पेंडिंग आहे तर 15 माणसांना किती दिवस लागतील असा इथं क्वेश्चन ये टाइपचा तयार होईल. मग इथं 5 त्रिक 15 3 चौक 12 म्हणजे किती दिवस लागतील? इथं 4 दिवस लागतील. एकदम इझी असा हा टाइप आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला एक्स्ट्रा डोकं लावायचं काम नाही. पुन्हा काय दिले? 20 men कॅन फिनिश द पीस ऑफ वर्क इन 30 days. काय म्हटले? 20 माणसं एक काम 30 दिवसात फिनिश करतं. आफ्टर हाऊ मेनी डेज शुड 5 men लिव्ह सो दॅट द वर्क मे बी फिनिश्ड इन 35 days. आता इथं काय म्हटलेलं आहे? आफ्टर हाऊ मेनी डेज शुड 5 men लिव्ह द वर्क सो दॅट इट मे फिनिश्ड इन 35 days. आता हे क्वेश्चन थोडासा वेगळा आहे आणि हा क्वेश्चन खूप वेळा परीक्षेत आलेला आहे. याला बरेच जण किचकट पद्धतीने सॉल्व्ह करतात. आता इथं काय म्हटलं? तर 20 माणसं कॅन फिनिश द पीस ऑफ वर्क इन 30 days. बरोबर. 20 माणसं एक काम किती दिवसात संपवतात? 30 दिवसामध्ये. आफ्टर हाऊ मेनी डेज शुड 5 men लिव्ह द वर्क सो दॅट इट मे बी फिनिश्ड इन 35 days. तर त्यांचं म्हणणं आहे 5 माणसं किती दिवसानंतर सोडून गेले पाहिजे? किती दिवसानंतर? आता आधीच्या क्वेश्चन मध्ये काय होतं की 3 दिवस काम केलं, 4 दिवस काम केलं आणि मग नंतर जॉईन झाले किंवा सोडून गेले. पण इथं काय म्हटलंय? आफ्टर हाऊ मेनी डेज शुड 5 men लिव्ह द वर्क सो दॅट इट मे फिनिश इन 35 days. मग आता ह्या क्वेश्चन मध्ये थोडेसे चेंजेस करावं लागतात. इथं आपल्याला टोटल वर्क काढावं लागतं. 20 त्रिक 60 होतं आणि 1 शून्य जास्त असा टोटल वर्क किती आहे? इथं 600. आता 5 माणसं कधीतरी सोडून जाणार आहे. पण आता टोटल 20 होते, 5 माणसं कधीतरी सोडून जाणार आहे इन बिटवीन. पण मला सांगा जर 5 माणसं सोडून गेले तर राहिलेलं काम कोणीतरी करेल आणि राहिलेलं काम कोण करणार आहे? मग इथं 15 माणसं करणार आहे. आता हे 15 माणसं डे 1 पासून 35 दिवसापर्यंत म्हणजे जेवढे कंप्लीट दिवस आहेत तेवढे दिवस हे 15 माणसं काम करणार आहे. बरोबर. मग 35 माणसांचं 15 माणसांनी 35 दिवस काम केलं तर टोटल काम किती संपल? 15 5 75, 15 त्रिक 45 संपाच 50 आणि 2 52, 525 संपलं. पण अजून काम जे पेंडिंग राहिलं हे किती राहिलं? 75. आणि आता हे 75 काम ते 5 लोक करतील x दिवस आणि ते काय होतील? सोडून जातील. म्हणजेच x बरोबर 75 भागिले 5 केलं तर 5 1 5 5 5 25 म्हणजे ते लोक किती दिवसानंतर सोडून जातील? 15 दिवसानंतर सोडून जातील. म्हणजे इथं काय म्हटलं होतं? आफ्टर हाऊ मेनी डेज शुड 5 men लिव्ह द वर्क सो दॅट इट मे बी फिनिश्ड इन 35 days. किती दिवसानंतर 5 माणसं सोडून गेले पाहिजे? तर मग इथं काय होईल? हे 15 आणि हे 5 अशी 20 माणसं पहिले 15 दिवस काम करतील. म्हणजे 15 दिवसानंतर ते सोडून जाणार आहे ना 5 माणसं. तर 15 आणि 5 20 माणसं किती दिवस काम करतील? 20 माणसं 15 दिवस काम करतील आणि मग ते 5 जण काय होतील? नंतर हे 5 जण सोडून जातील आणि राहिलेलं काम पुढचे 15 दिवस हे 15 माणसं करतील. तेव्हा ते टोटल वर्क काय होईल? इथं फिनिश होऊन जाईल. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. आता याच्यामधले डिफिकल्ट लेवलचे खूप सारे क्वेश्चन असतात तर नेहमी लक्षात ठेवायचं अगोदर. आता त्यांनी आपल्याला सांगितलं की एखादं काम संपण्याच्या अगोदर कोणतरी काम सोडून चाललंय असं म्हटलेलं आहे. एखादं काम संपण्याच्या अगोदर समजा आपल्याला सांगितलं की ABC आहे, फॉर एक्झाम्पल घेतो ABC आहे, हा 9 दिवसात, हा 10 दिवसात, हा 12 दिवसात काम करतो. पण C काय करतो? काम संपण्याच्या अगोदर 3 दिवस सोडून जातो म्हटलं. 3 दिवस अगोदर. मग आता C जर 3 दिवस अगोदर सोडून जात असेल काम संपण्याच्या तर पहिल्यापासून किती दिवस केला आपल्याला माहिती आहे का? नाही. मग ह्या केसमध्ये असं होतं की
की सी जर 3 दिवस अगोदर सोडून जात असेल तर शेवटचे 3 दिवस कोण काम करत असेल, तर शेवटचे 3 दिवस ए आणि बी काम करत असेल. मग त्यांचं 3 दिवसाचं काम अगोदर आपण काय करायचं, मायनस करून घ्यायचं. मग त्यांचं काम एकदा मायनस झालं 3 दिवसाचं की मग राहिलेलं काम ह्या तिघांनी एबीसीनं केलेलं असणार. मग अशा पद्धतीचे हे जे क्वेश्चन्स असतात, हे क्वेश्चन्स जर आपल्याला सांगितलं की किती दिवस अगोदर सोडून गेला पाहिजे, जर सुरुवातीपासून दिलेलं नसेल तर कोण शेवटपर्यंत काम करणार आहे ते काढायचं. मग इथं 20 माणसं होते, 30 दिवसात काम फिनिश करणार होते, पण त्यांनी म्हटलं की 5 माणसं मध्येच कधीतरी सोडून जाणार आहे आणि मग ते काम 35 दिवस चालणार आहे. माणसं सोडून गेल्यामुळे काम इथं डेज काय झाले, वाढले तुमचे. मग आता माणसं सोडून गेल्यामुळे डेज वाढले. मग इथं काय केलं आपण, तर माणसं 5 जण सोडून जाणार होते तर 15 जण तर पहिल्यापासून शेवटपर्यंत काम करतील ना, म्हणून ह्या 15 जणांचं काम आपण मायनस करून घेतलं 35 दिवसाचं आणि उरलेलं काम ते 5 जणांनी केलं आणि ते सोडून गेले किती दिवसानंतर, 15 दिवसानंतर. मग ह्या टाईपचे क्वेश्चन्स भरपूर आहेत, अजून पुढे भरपूर ह्या टाईपचे क्वेश्चन्स असतील, ते पण आपण नंतर बघत चालू. चौथा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, एबीसी टुगेदर कॅन डू द पीस ऑफ वर्क इन 20 डेज. ए बी सी टुगेदर म्हटलं किती दिवसात काम करतात, 20 डेज मध्ये करतात. ए प्लस बी प्लस सी किती दिवसात काम करतात, 20 दिवसामध्ये. आफ्टर वर्किंग विथ बी अँड सी फॉर 8 डेज, म्हणजे बी आणि सी सोबत येने 8 दिवस काम केलं, बरोबर. ए लिव्स अँड देन बी अँड सी कंप्लीट द रिमेनिंग वर्क इन 20 मोर डेज. आता काय म्हटलं, 8 दिवस. क्वेश्चन बघा, आफ्टर वर्किंग विथ बी अँड सी फॉर 8 डेज, बी आणि सी सोबत येने काम केलं 8 दिवस आणि ए लिव्स अँड देन बी अँड सी, म्हणजे नंतर जे राहिलेलं काम होतं ते बी आणि सी ने कंप्लीट केलं. किती दिवसामध्ये, 20 दिवसामध्ये कंप्लीट केलं, बरोबर. इन हाऊ मेनी डेज ये अलोन कुड डू द वर्क, तर येला एकट्याला किती दिवस लागतील असा क्वेश्चन विचारला. तर हा क्वेश्चन सिंपल आहे. आता याच्यासारखे पण भरपूर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. लक्षात ठेवा, ए प्लस बी प्लस सी तिघ जण मिळून एक काम 20 दिवसात फिनिश करतात, म्हणजे तिघांची इफिशियन्सी गुणिले 20 केलं तर टोटल वर्क भेटत असतं. तिघ जण मिळून 20 दिवसात काम करतात, त्याच्यापैकी त्यांनी 8 दिवसाचं काम केलेलं आहे, म्हणजे त्या तिघांचं मिळून किती दिवसाचं काम पेंडिंग आहे, 12 दिवसाचं काम पेंडिंग आहे. हे 12 दिवसाचं काम तिघांचं जे होतं तेच काम करायला, तेच म्हणजे सेम वर्क आपण याच्या अगोदर शिकलेलो ना, सेम वर्क. हे एक काम 10 दिवसात करतो आणि तेच काम करायला बीला 12 दिवस लागतात. तर इथं जर एला 10 दिवस आणि बीला 12 दिवस, तर आपण ह्या दोघांचं एलसीएम काढतो, म्हणजे याच्यातून 12 पंचे 60 भेटतं आणि 10 सक 60 भेटतं. यातून एची इफिशियन्सी भेटते, बीची इफिशियन्सी भेटते. पण ह्या केसमध्ये काय असतं, इथं सेम वर्क असतं. मग आपल्याला सुद्धा इथं सेम वर्क भेटणार आहे. मी मागचा तुम्हाला रेफरन्स देत होतो इथं. मग आता इथं काय आलं, एबीसी एक काम 20 दिवसात करतात, त्यांनी 8 दिवस काम सोबत केलं आणि मग त्या तिघांचं मिळून 12 दिवसाचं काम राहिलं आणि हेच 12 दिवसाचं काम करायला बी आणि सी ला किती दिवस लागले, 20 दिवस लागले. तर इथं 2 क्वेश्चन तयार होतात. बी आणि सी दोघं मिळून ते काम किती दिवसात संपवतील किंवा ए ते काम किती दिवसामध्ये फिनिश कराल. तर आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये विचारलं ए ते काम किती दिवसात फिनिश कराल. तर ह्या आता हे सेम वर्क झालं, तर ह्या दोघांचा इथं एलसीएम काढायचा. किती येईल म्हणजे एलसीएम इथं 20 दुनी 40, 20 त्रिक 60 येईल. म्हणजे हे दोघं मिळून जर 3 चपात्या खात असेल तर हे तिघं मिळून 5 चपात्या खातात, 12 पंचे 60 होतं. पण हे टोटल वर्क असणार आहे का, नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं, हे टोटल वर्क नसतं, हे पार्ट ऑफ दी वर्क असतं. म्हणजे काम काही झाल्यानंतर उरलेलं काम असतंय. तुम्ही असाल काम कुठं झालं, त्या तिघांनी 8 दिवस काम केलं होतं ना कंप्लीट. ह्या तिघांनी 8 दिवस काय केलं होतं, काम कंप्लीट केलं होतं. मग 8 दिवस या तिघांनी जे काम कंप्लीट केल्यानंतर 12 दिवसाचं उरलं होतं, म्हणून हे उरलेलं काम आहे. पूर्ण काम आहे का हे, नाही. हे पण नेहमी लक्षात ठेवायचं. आता मला सांगा, हे तिघं मिळून इथं 5 चपात्या खातात आणि हे दोघं मिळून 3 चपात्या खातात, म्हणजे ये एकटा किती चपाती खात असेल, याचं इथं घेतलंय आपण, ये एकटा किती खात असेल 2, कारण हे तिघं मिळून हे 5 आहे ना इथं, म्हणजे ये जर 2 चपात्या खात असेल. आता तुम्ही म्हणसाल इथं पूर्ण वर्क कसं काढायचं. आता मला सांगा, एबीसी एक काम 20 दिवसात संपतात म्हटलेलं आहे आणि त्यांची इफिशियन्सी आहे 5 चपात्या, म्हणजे 20 गुणिले 5 केलं तर आपल्याला टोटल वर्क भेटेल 20 पंचे 100.
आता तेच काम जर बी आणि सी ला संपवायचं असेल तर किती दिवस लागेल, तर बी आणि सी ची इफिशियन्सी आहे इथं काढली आपण, बी आणि सी ची इफिशियन्सी किती आहे 3, म्हणून 100 भागिले 3 म्हणजे बी आणि सी ला किती दिवस लागतील 33.33. आपल्याला विचारलं याला किती दिवस लागतील, तर इथं काय करावं लागेल 100 भागिले 2 म्हणजे याला किती दिवस लागतील 50. हे दोन कुठून आले, तर तिघं मिळून 5 चपात्या खातात आणि हे दोघं 3 खातात, तर राहिलेला 2 हेच खात असणार आहे, म्हणून आपला आन्सर असेल इथं 50 डेज. खूपच सोपा क्वेश्चन आहे हा, फक्त याला प्रॉपर डोक्यात ठेवावं लागतं, हे स्ट्रक्चर डोक्यात ठेवायचं. वा 20 दिवस काम लागते, 8 दिवसाचं केलं, 12 दिवसाचं राहिलेलं काम यांनी केलं, दॅट्स इट. ह्या दोघांचा एलसीएम काढला, आपल्याला इथं इफिशियन्सी भेटून गेली, याची इफिशियन्सी भेटली 5, या तिघांची मिळून याची भेटली 3, 5 मधून 3 मायनस केलं तर याची भेटली 2. नंतर याला पूर्ण वर्क काढण्यासाठी ह्या पूर्ण डेज गुणिले इफिशियन्सी केलं तर पूर्ण वर्क भेटलं आणि मग त्याच्यामध्ये आपण ते सॉल्व्ह केलं. असे भरपूर क्वेश्चन्स समोर पण असतील मे बी, आणि टोटल 20च क्वेश्चन आहे बी टाईपमध्ये. आता काय म्हटलं बा, ए अँड बी टुगेदर कॅन डू द पीस ऑफ वर्क इन 30 डेज. बा ए आणि बी दोघं मिळून एक काम किती दिवसात करतात, 30 दिवसामध्ये करतात. ए हॅव्हिंग वर्कड फॉर 16 डेज अँड बी फिनिशेस द रिमेनिंग वर्क अलोन इन 44 डेज. इन हाऊ मेनी डेज शाल बी फिनिश द होल वर्क अलोन. आता याला फ्रॅक्शनने सोडवावं लागतं ह्या क्वेश्चनला, त्याच्यामुळे याला मी थोडंसं इथं स्किप करतो, हा पण क्वेश्चन तुम्हाला शेवटी सांगतो मी याच्यामध्ये. याला ठीक आहे नंतर बघू आपण, ठीक आहे याला सांगतो तुम्हाला. 6वा बघा आधी, याला थोडंसं फ्रॅक्शन मेथडमध्ये पण येतं, शॉर्टकटमध्ये पण येतं, तर आधी शॉर्टकटचेच क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ, याला फ्रॅक्शनने नंतर सांगू. इथं काय दिले बघा, ए कॅन डू द पीस ऑफ वर्क इन 14 डेज म्हटलंय, विच बी कॅन डू इट 21 डेज म्हटलंय. ए एक काम 14 दिवसात करतो आणि बीला तेच काम करायला 21 दिवस लागतात. ठीक आहे, ए एक काम 14 दिवसात करतो आणि बीला तेच काम करायला 21 दिवस लागतात. दे बिगन टुगेदर बट 3 डेज बिफोर द कम्प्लिशन ऑफ वर्क ए लिव्ज ऑफ. आता काय म्हटले, दे बिगन टुगेदर, आता मी तुम्हाला आत्ताच कन्सेप्ट सांगितली, दे बिगन टुगेदर बट 3 डेज बिफोर द कम्प्लिशन ऑफ द वर्क, म्हणजे 3 दिवस काम सुरू संपण्याच्या कम्प्लिशन म्हणजे संपण्याच्या अगोदर ए लिव्ज ऑफ. आता मला सांगा, त्यांनी काम सुरू केलं पण 3 दिवस काम संपण्याच्या अगोदर येणे सोडले म्हटलं, देन टोटल नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट द वर्किंग, तर टोटल किती दिवस लागले. मग अशा केसमध्ये काय होतं, त्यांनी किती दिवस काम केलं दोघांनी हे आपल्याला माहीत राहत नाही, पण एवढं माहीत राहतं की ए हा 3 दिवस अगोदर संपण्याच्या म्हणजे सोडून जाणार आहे. याचा अर्थ असा होतोय दोघच जण आहे, त्यातला जर 3 दिवस अगोदर हा सोडून जाणार असेल तर शेवटचे 3 दिवस याने काम केलेलं असेल. मग याचा आधी एलसीएम काढू आपण, काम काढून घेऊ. इथं किती येईल याचा एलसीएम, 21 दुनी 42, म्हणजे 14 त्रिक 42 आणि 21 दुनी 42. मग आता काय होतं, 3 दिवस अगोदर कम्प्लिशनच्या ये सोडून जातो, म्हणजे काम कंप्लीट कोण करतं, बी करतं. म्हणजे 2 गुणिले 3 जर केलं आपण, शेवटचे 3 दिवस हे लास्ट 3 डेज जर आपण इथे घेतले, लास्ट 3 डेज कोण काम करणार आहे, बी, कारण ये काय होणार आहे, लिव्ज ऑफ म्हटलंय, म्हणजे हा सोडून जाणार आहे. मग आता ह्या केसमध्ये काय होईल, 3 दुनी किती होईल इथं 6, म्हणजे 6 कामं हा कोण कंप्लीट करेल, शेवटचे बी 3 दिवस. मग इथं कामं किती राहील, तर इथं राहील 36. आता हे 36 कामं कंप्लीट करण्यासाठी ए आणि बी दोघं टुगेदर काम करणार आहे. मग याला 5 ने भाग देऊ, म्हणजे 5 7 35 आणि 1 36, एवढे दिवस हे दोघं जण काम करतील. पण आपल्याला काय म्हटलंय, द टोटल नंबर ऑफ डेज म्हटलंय. आता एक लक्षात ठेवा, ए आणि बी ने मिळून 7/1/5 डेज काम केलं, हे 36 भागिले 5, 7/1/5 डेज केलं. पण कम्प्लीट वर्क किती केलं म्हटलं, कम्प्लीट वर्क किती दिवसात झालं, तर शेवटचे 3 दिवस बीने केलं होतं, हे दोघांनी मिळून 7 दिवस, म्हणजे असं 7 आणि 3 10, 1/5 डेज एवढे दिवस त्याला तिथं काम कंप्लीट करायला लागले असते. कळालं का, काही डाऊट आहे का इथं. मग ह्या पद्धतीने आपण इथं याला सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर आहे, ठीक आहे. आता बघा, तसं ह्या क्वेश्चनला पण तसं तुम्ही डायरेक्ट इथं सॉल्व्ह करू शकता, पण इथं काय होतं माहिती आहे का, जर समजा आपण बघितलं ए अँड बी टुगेदर कॅन डू द पीस ऑफ वर्क इन 30 डेज म्हटलं, मग एची इफिशियन्सी आणि बीची इफिशियन्सी आपल्याला इथं एक्स आणि वाय मानावं लागतं.
जर याची एक्स आणि वाय मानली, आपण फ्रॅक्शनमध्ये नाही जायचं, आपण याला डायरेक्टच सोडू, ते दोघं मिळून एका दिवसात किती खातील, एक्स प्लस वाय खातील, आणि इंटू 30 केलं तर इथं काय भेटेल आपल्याला, टोटल वर्क भेटेल. आता टोटल वर्क इज इक्वल टू, आपण याला टोटल वर्क करू, याची इफिशियन्सी किती घेतलेली आपण, टोटल वर्क इज इक्वल टू, आपण इथं पण टोटल वर्क करून घेऊ. चलो ठीक आहे. मग आता इथं एक्स प्लस वाय याची इफिशियन्सी एक्स आहे, इथं काय म्हटलं, हे हॅव्हिंग वर्क फॉर 16 डेज, मग येणं जर 16 दिवस काम केलं तर हे किती खाईल, 16 गुणिले एक्स एवढं खाईल. आणि बीने जर समजा रिमेनिंग वर्क 44 दिवसात संपवलं तर हा 44 गुणिले वाय एवढं खाईल. मग इथं काय होईल तर 30x प्लस 30y बरोबर 16x प्लस 44y. मग इथं काय होईल, हे x इकडे येईल, 16x मायनस होईल 30 मधून, तर इथं राहील 14x बरोबर हे 30 तिकडे मायनस होईल, तर इथं काय होईल 14y, म्हणजे x बाय वाय बरोबर 14 भागिले 14, म्हणजेच यांची इफिशियन्सी भेटेल आपल्याला 1:1. मग इफिशियन्सी जर 1:1 असेल म्हणजे हा पण एकच चपाती खातो आणि हा पण एकच चपाती खातो, कारण इथे इफिशियन्सीचा रेशो भेटला. एक्स म्हणजे आपण याची खायची कॅपॅसिटी आणि वाय म्हणजे याची खायची कॅपॅसिटी काढली होती. मग मला सांगा आपल्याला काय विचारलं क्वेश्चनमध्ये, देन बी फिनिश द होल वर्क अलोन. आता दोघांची सेम इफिशियन्सी म्हणल्यावर दोघाला सेमच दिवस लागतील. मग आता टोटल वर्क किती आहे, एक्स म्हणजे 1 आणि वाय म्हणजे 1 आलं तर 2 झालं, 1 प्लस 1 2 चपात्या दोघे जण एका दिवसात खातात. 2 गुणिले 30 केलं तर किती होईल, इथं 60 होईल. 2 गुणिले 30 केलं तर किती होईल 60. आता हे दोन इथं का ठेवलं आपण, यांची इफिशियन्सी भेटली ना. आता 30 दिवसात ते दोघे जण काम संपवतात. मग 30 गुणिले 2 केलं तर 60 टोटल वर्क झालं. आणि बी किती दिवसात काम कंप्लीट करेल म्हटलं तर डिवायडेड बाय 1 करावं लागेल. मग 60 भागिले 1 जर केलं आपण तर आन्सर काय येईल, 60 दिवसामध्ये बी ते काम कंप्लीट करेल. मग ह्या पद्धतीने तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करू शकता. 7 नंबर बघा, ए कॅन फिनिश द वर्क इन 18 डेज. ए एक काम 18 दिवसात करतो. बी कॅन डू द सेम वर्क इन 15 डेज. बी वर्कड फॉर 10 डेज अँड लेफ्ट द जॉब. बीने 10 दिवस काम केलं सोडून दिला. इन हाऊ मेनी डेज ए अलोन कॅन फिनिश द रिमेनिंग वर्क. आता काय म्हटलं बघा, ए कॅन फिनिश द वर्क इन 18 डेज अँड बी कॅन डू द सेम वर्क इन 15 डेज. बी वर्कड फॉर 10 डेज म्हटलंय अँड लेफ्ट द जॉब. इन हाऊ मेनी डेज ए अलोन कॅन फिनिश द रिमेनिंग वर्क. मग आता मला सांगा, इथं काय 18 आहे, इथं काय 15 आहे. मग यांची इफिशियन्सी काढू. 18 पंचे 90 होतं बरोबर, म्हणजे याची 5 भेटली, 15 सख्खी 90 होती, याची भेटली 6 इफिशियन्सी. आता टोटल वर्क हे 90. इथं काय म्हणलं, बी वर्कड फॉर 10 डेज. आता याची इफिशियन्सी 6 आहे. 6 गुणिले 10 दिवस काम केलं, जेवढे दिवस खाल्लं तेवढे दिवसाचं मायनस करू. मग इथं काय होईल 10 × 60, म्हणजे राहिलेले चपात्या कोण खाणार आहे, ये खाणार आहे. आता ये 30 चपात्या पेंडिंग आहे आपल्याकडं बरोबर, 30 लाडू 30 जिलेबी एवढे आपल्याकडे पेंडिंग आहे. आणि याची एका दिवसाची कॅपॅसिटी किती, फक्त 5च आहे. म्हणजे याला राहिलेलं काम कंप्लीट करायला किती दिवस लागतील, इथं 6 दिवस लागतील. म्हणजे हे बी टाईपचा क्वेश्चन होता. आता ए टाईपचं मागे पाहिलं आपण, बी टाईपचे क्वेश्चन मागे पाहिलं, तुम्हाला सांगितलेलं आहे ए बी आणि सी आल्याशिवाय डी येत नाही, आणि डी आला की मग ई येतो. त्याच्याशिवाय तुम्हाला हे रिवाईज करत राहावं लागेल. जर तुम्ही रिवाईज नाही केलं तर तुम्हाला कळणारच नाही पुढे काय चालू आहे म्हणून. मग आता हे आपण इफिशियन्सी कशी काढायची हे बी टाईपमध्ये शिकलो होतो. मग यांची इफिशियन्सी काढली, याने 10 दिवस काम केलं, 10 दिवस खाल्लं रट्टावून, म्हणजे 60 संपलं. रट्टावून म्हणजे जेवढी त्याची कॅपॅसिटी होती तेवढं, म्हणजे राहिलं किती 30 राहिलं. आणि राहिलेलं काम हे येणे कंप्लीट केलं तर ये एका दिवसात. याला फक्त 10-15 सेकंद लागते बरं का सोडवायला. हे काही डोकं लावायचं काम नाही, याला फक्त क्वेश्चन वाचायला वेळ लागतो जास्त, इथं बाकी काही नाही. बघा 8 नंबरचा क्वेश्चन. ए अँड बी कॅन डू द पीस ऑफ वर्क इन 30 डेज. ए अँड बी एक काम 30 दिवसात करतात. व्हाईल बी अँड सी कॅन डू द सेम वर्क. बी अँड सी कॅन डू द सेम वर्क इन 24 डेज. अँड सी अँड ए, बघा आला कालचा टाईपचा क्वेश्चन, सी अँड ए इन 20 डेज म्हटलंय, 20 डेज. दे ऑल वर्क टुगेदर फॉर 10 डेज. आता दे ऑल म्हणजे हे सगळे मिळून, ये आता तुम्हाला सांगितलं होतं हे ए सारखे 2 असतात, बी सारखे 2 आणि सी सारखे 2, पण दे ऑल वर्क टुगेदर फॉर 10 डेज वेन बी अँड सी लिव्ह. आता ऑल म्हणजे सॉरी, इथं ऑल म्हणजे सगळे नाही घेतले, ऑल म्हणजे ए प्लस बी प्लस सी एवढेच घेतले. ठीक आहे. मग 3 जण काम करतात म्हटलं, किती दिवस, दे ऑल वर्क टुगेदर फॉर 10 डेज. 3 जण मिळून 10 दिवस काम करतात. वेन बी अँड सी लिव्ज, आणि मग बी आणि सी सोडून जातो. इन हाऊ मेनी मोर डेज विल ए टेक टू फिनिश द वर्क. मग जाऊ द्या सोडून, काय प्रॉब्लेम आहे. याचा LCM काढा आधी, किती येईल इथं, 3 चौक 12 होतं, 120, 3 चौक 12, 24 पंचे 120 आणि 20 सक्क 20 राईट. आता जर समजा हे 6 4 10 5 15 जर हे सगळेच वर्क करायला लागले असते, 2A 2B आणि 2C, तर यांनी टोटल एका दिवसात
किती लाडू खाल्ले असते? 15 लाडू खाल्ले असते. पण ते 2A 2B 2C खाणार नाही, हे फक्त ABC खाणार आहे. म्हणून ABC एका दिवसात किती लाडू खातील? याच्या हाफ, माणसं हाफ झाले म्हणून लाडू पण हाफ लागतील. मग आता 7.5 लाडू ते 3 जण खातील, गुणिले 10 करू आपण, म्हणजे 10 दिवस त्यांनी सगळ्यांनी लाडू खाल्ले, म्हणजे किती लाडू संपले? 75. आता टोटल वर्क होतं आपलं 120 लाडू. टोटल वर्क आपल्याकडे 120 लाडू आपण ऑलरेडी काढून घेतलेले. त्याच्यापैकी 75 लाडू ह्या तिघांनी संपवले. सगळे मिळून 10 दिवस काम करत होते म्हटलं. आणि मग आता मला सांगा, सगळे मिळून 7.5 लाडू खात होते. मी तुम्हाला काल क्वेश्चन मध्ये सांगितलं. आता जर सगळे मिळून 7.5 लाडू खात असेल आणि बी आणि सी सोडून जाणार असेल, बी आणि सी किती लाडू खातात? 5. तर राहिलेले 2.5 लाडू कोण खात होतं? ए. कारण ABC तिघं मिळून 7.5 लाडू खातात आणि बी आणि सी 5 लाडू खातात. आता राहिलेलं काम कोणाला कंप्लीट करायचं आहे? सॉरी, याने 75 लाडू खाल्ले, 7.5 गुणिले 10 दिवस तिघांनी मिळून खाल्ले, ABC ने मिळून. तर हे 75 लाडू संपले. मग 120 मधून 75 संपले, तर खाली किती राहिले लाडू? आता इथं 45 लाडू राहिले. मग आता हे 45 लाडू राहिलेले ये एकटा खाणार आहे, तर किती दिवसात संपल म्हणे? मग 2.5 ने याला डिवाइड करा, 0 वाढवला, 25 1 25, 20 उरले, 25 8 200. म्हणजे हे एकटा राहिलेलं रिमेनिंग म्हटले बरं. हाऊ मेनी डेज मोर विल वी टेक? मोर किती दिवस लागतील अजून ते काम फिनिश होण्यासाठी? तर किती दिवस लागतील? इथं 18 दिवस लागतील. आता पूर्ण वर्क होण्यासाठी किती दिवस लागले? तर हे 18 आणि आधीचे 10, टोटल किती दिवस लागले? 28 दिवस. असे क्वेश्चन मध्ये थोडंसं कन्फ्युजन याच्यामध्ये असतं, तर ते तुमचं कन्फ्युजन दूर व्हायला पाहिजे. आता इथं 9वा क्वेश्चन दिलेला आहे. ABC कॅन डू द पीस ऑफ वर्क 36, 54 अँड 72 डेज रिस्पेक्टिव्हली. ABC हा 36 दिवसात करतो, हा 54 दिवसात करतो, हा 72 दिवसात करतो. दे स्टार्टेड द वर्क बट ए लेफ्ट 8 डेज बिफोर द कम्प्लिशन ऑफ वर्क. आता बघा, इथं काम संपणार आहे, इथून 8 दिवस आधी कोण जातो म्हटलं त्यांनी? ए. काम संपण्याच्या 8 दिवस आधी ए जातो. अँड व्हाईल बी लेफ्ट 12 डेज बिफोर द कम्प्लिशन ऑफ द वर्क. आणि 12 दिवस आधी कोण जातो म्हटलं? बी जातो. हे 12 दिवस आधी जातो, हा 8 दिवस आधी जातो. मग आपल्याला म्हटलं द नंबर ऑफ डेज विच सी वर्क डेज. आता सी तर मला सांगा इथून स्टार्ट झालं काम, 12 दिवस आधी हा जातो, म्हणजे हा एच्या पण अगोदर बी जातो. मग इथं जे काम केलं जातं ते कोण कोण करतं? ए प्लस सी करतं. इथं कोण काम करतं? तर इथं ए पण सोडून गेला आणि बी तर इथं सोडलेलं आहे, म्हणजे इथं कोण काम करतं? सी. आणि हा जो पट्टा आहे स्टार्ट, म्हणजे इथं हे 4 दिवस आणि हे 8 दिवस, 8 आणि 4 12. आणि हा जो पट्टा आहे स्टार्टिंगचा, इथं ए प्लस बी प्लस सी तिघं पण काम करतात. मग सी इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे सीचे हे 12 दिवस तर झाले, पण इथं किती दिवस लागतात ते काढलं की आपल्याला सीचे टोटल नंबर ऑफ डेज भेटून जातात. मग आता हे कसं काढायचं? तर सोपं आहे बघा. इथं काय करावं लागेल? ह्या तिघाचं LCM काढावं लागेल. 72 दूनी 144 होतं, तर 36 54 72 याचा LCM काढावं लागेल. 36 54 9 चौक 36 9 8 72 9 सक 54 4 1 4 4 4 2 8 6 2 3 6 2 1 2 आणि हे 3. ओके, 4 1 4 4 2 8 हे 6 जसे तसे 2 3 6 2 1 2 आणि हे 3, म्हणजे 9 चौक 36 36 दूनी 72 आणि 72 त्रिक, म्हणजे याचा LCM असेल 72 त्रिक 7 त्रिक 21 2 त्रिक 6 21 6 216 यांचा LCM असेल. मग हे भेटलं 36 सख 3 सख 18 6 6 36. हे किती भेटलं? 5 चौक 20 आणि हे किती भेटलं? 72 सख. मग आता मला सांगा, हे तुम्हाला मी काढून दाखवलं अगोदर, यांची इफिशियन्सी तर भेटून गेली आपल्याला. इथं हा 6 चपात्या खातो, हा 4 आणि हा 6, सॉरी 36 6 7 36 6 7 चालतील 7 18 19 21, म्हणजे 7 त्रिक येईल ना. इथं हा 6 लाडू खायली आहे, बी किती खाईल? 4 आणि सी किती लाडू खाईल? 3. मग आता येतं 8 दिवस, शेवटचे 8 दिवस आधीच काम सोडून जातो. मग आता उलट सॉल्व करत यावं लागतं ह्या क्वेश्चनला. मग मला सांगा, शेवटचे 8 दिवस सी ने काम केलं होतं, सीची कॅपॅसिटी आहे 3 लाडू, तर त्याने संपवले 24 लाडू. नंतर हे जे 4 दिवस होते काम संपण्याच्या 12 दिवस अगोदर बी सोडून गेला, म्हणजे हे जे 4 दिवस काम केलं ते केलं ए आणि सी ने केलं. मग ए आणि सीची कॅपॅसिटी किती आहे? 6 आणि 3 9 आहे. 9 गुणिले इथे किती? सॉरी 9 कॅपॅसिटी आहे,
कॅपॅसिटी इकडून घेतो, इफिशियन्सी इकडून घेतो, इकडून डेज ठेवू. 8 दिवस सीने एकट्याने काम केलं, त्यानंतर ह्या दोघांनी मिळून किती दिवस काम केलं? 4 दिवस. 9 चोक 36. आता ह्यात यांचं काम झालं 36 आणि 4 40 50 60 कामं संपले. टोटल कामं किती होते? 216. त्याच्यापैकी 60 संपले, म्हणजे राहिले किती आता? 156. आणि आता हे जे 156 कामं आहेत हे 3 जण मिळून करणार आहे. मग तिघाची कॅपॅसिटी किती? 6 आणि 4 10 आणि 3 13, म्हणजे 13 1 13, 2 उरले, 13 2 26, म्हणजे हे 3 जण मिळून पुन्हा 12 दिवस काम करणार. मग सीने टोटल काम किती दिवस केलं? तर सी ह्या 12 दिवसात होता, ह्या 4 दिवसात होता, 12 आणि 4 16, आणि ह्या 8 दिवसात पण होता. म्हणजे टोटल हे 12 आणि हे 12 असं टोटल सीने किती दिवस काम केलं? 24 दिवस काम केलं. मग असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बी ने किती दिवस काम केलं? तर बी 12 दिवस काम संपण्याच्या अगोदर सोडून गेला होता, म्हणजे इथून इकडे काम केलं तर बी ने फक्त 12 दिवस काम केलं. मग ए ने किती काम केलं? तर ए हा स्टार्टिंग पासून इथपर्यंत पण होता आणि इथून इथपर्यंत पण होता, म्हणजे 12 आणि 4 किती दिवस काम केलं? 16 दिवस काम केलं. म्हणजे अशा पद्धतीने हे बिफोर द कंप्लीशन ऑफ द वर्क असेल तर जो सोडून जातो त्याच्यानंतर ते काम कोणीतरी कंप्लीट करतं. मग जो कंप्लीट करत असतो तो आपल्याला इथे दिलेला असतो, रिमेनिंग पर्सन कोणीतरी दिलेला असतो. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. बघा 10 नंबर लास्ट क्वेश्चन आहे आजच्या व्हिडिओतला आपण हा बघू आणि मग डी टाईप तुमचा बऱ्यापैकी सगळा कव्हर होतो. तुम्ही सी आणि डीचे डाऊट्स एकदा सेंड करा. 2-3 मुलं सेंड करतात तर ते आपण उद्या डाऊट्स दोन्ही पण तुमचे क्लिअर करू. 10वा क्वेश्चन काय? ए अँड बी कॅन डू द वर्क इन 45 डेज अँड 40 डेज रिस्पेक्टिव्हली. ए एक काम 45 दिवसात करतो आणि तेच काम बीला 40 दिवसात होतं. दे बिगन टू डू द वर्क बट ए लिव्स आफ्टर सम डेज अँड देन बी कम्प्लीट द रिमेनिंग वर्क इन 23 डेज. आता काय म्हटले? ते दोघं जण काम करतात. दे बिगन, आता बघा इथे दिलेलं आहे, दे बिगन टू डू द वर्क टुगेदर बट ए लिव्स आफ्टर सम डेज. किती दिवसानंतर गेला माहिती आहे का आपल्याला? नाही ना. पण त्यांनी सांगितलंय ए जरी गेला देन बी कम्प्लिटेड द रिमेनिंग वर्क इन 23 डेज, म्हणजे बी राहिलेलं काम 23 दिवसात करतो. म्हणजे याच्यात काही माहित असू का नसू, पण एवढं तर माहिती आहे की बी शेवटचे 23 दिवस कोण काम करतं? बी काम करतो. मग याला जर 23 दिवस काम केलं शेवटचे तर राहिलेलं काम ए आणि बी करेल ना, एक्स डेज, राहिलेलं सगळं संपून जाईल. मग नंबर ऑफ डेज आफ्टर विच ए लेफ्ट द वर्क वॉज, ए किती दिवसानंतर सोडून गेला असा क्वेश्चन आहे. बघा एलसीएम काढा, किती होईल? 4 पंचे 45, मग 8 चोक 32, 320 घेऊ. चला 8 चोक 32 आणि 320 जर म्हणलं तर 9 दुने 18 नाही रे, 97 चोक 36, 360 घेऊ का? 360 घेऊ. मग इथं 45 8 आणि 4 9 36 असं भेटेल. 4 9 36 होय. 8 45 शिला 0 8 साला 4 8 चोक 32 आणि 4 36 आलं आणि 4 9 36. मग मला सांगा आता इथं टोटल वर्क भेटलं 360. आता याच्यात क्लिअरिटी कशात मध्ये आपल्याला की बी शेवटचे 23 दिवस काम करतो. मग इथं 23 गुणिले 9 करू. 9 त्रिक 27 शिला 7 हात चाला 2. इथं भेटलं 9 दुनी 18 19 20, म्हणजे बी ने शेवटचे 207 कामं करून टाकले. 9 त्रिक 27 शिला 7 हात चाल 2, 9 दुनी 18 2 20. मग 207 कामं बी ने शेवटचे 23 दिवसात संपवले. तर राहिले किती कामं? 10 मधून 7 गेले 3, इथं 1 राहिला, 6 मधून 1 गेला तर 5 आणि 3 मधून 2 गेले तर 1, म्हणजे राहिलेले 153 कामं हे दोघांनी केले. 8 आणि 8 16 आणि 17, 17 9 153 होतं. म्हणजे राहिलेले दोघांनी 9 दिवस फक्त काम सोबत केलं. मग 9 दिवसानंतर हे सोडून गेला, कारण त्या दोघांनी काम केलं आणि हे सोडून गेला. शेवटचे 23 दिवस बीने काम केलं. म्हणून जिथं आपल्याला काम कंप्लीट झालेलं हे माहिती आहे तिथं आपण ते मायनस करून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने ह्या डी टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आता बघा खूप इझी क्वेश्चन प्रत्येक ठिकाणी येत असतात. तुमची फक्त प्रॅक्टिस कमी पडते. आपण काय करतो, पुढं काहीतरी नवीन भेटेल आणि मागचं विसरून जातो पूर्णपणे. म्हणून मी सांगत असतो नेहमी की आपण प्रॅक्टिस करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल नंबरवरती तेवढा तुमचा फायदा होतो. कारण तुम्ही आता एक्सपिरियन्स घेतला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे की नवीन आहेत RBI अटेंडंटमध्ये. झालेला जरी तुमचा सिलेबस प्रॉपर तुम्हाला जर क्वेश्चन येत असते तर तुम्ही 20+ मार्क्स आरामशीर, म्हटलं बरं का मी, 20+ मार्क्स ह्या RBI अटेंडंटमध्ये क्वांटमध्ये तुम्हाला घेता आले असते.
फक्त झालेला कॉन्सेप्ट तुमच्या प्रॉपर क्लिअर आणि प्रॉपर प्रॅक्टिस पाहिजे. जसं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल, नंबर सिरीज असेल, सिम्प्लिफिकेशन असेल. हे सिम्प्लिफिकेशन तर 2 वेळा तुमचं झालेलं आहे बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी. तर हे जरी क्वेश्चन तुमचे प्रॉपर झालेले असते तरी तुम्ही आज 20+ मार्क्स ॲव्हरेज घेतला, आपण पर्सेंटेज घेतलेलं आहे. त्यानंतर रेशोचे काही क्वेश्चन्स झालेले आहेत आपले. तर आता ऑनलाईनमध्ये टाइम स्पीड अँड डिस्टन्स पण मी घेतलं. तर 20+ मार्क्स तुमचे 100%. आणि क्वेश्चन हे लेवल तुम्हाला मी सांगितली होती आपल्या नोट्समधली लेवल डिफिकल्टी आणि मॉडरेट लेवल असते. परीक्षेमध्ये सगळे इझी क्वेश्चन आले होते. तर आणखी तुम्ही अनुभवला असेल, इथून पुढे तुमचा लॉस होऊ नये म्हणून तुम्ही परत एकदा लक्षात ठेवा, सगळे क्वेश्चन झालेला भाग हा म्हणजे आता न बसता म्हणजे कंटाळा न करता तुम्ही फक्त याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. ठीक आहे. आणि तुमचा जो काही RBI अटेंडन्सचा जो काही तुमचा हे झालेला असेल अटेम्प्ट, तर मला एकदा व्हॉट्सअपवरती कळवा की माझा सर एवढा अटेम्प्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये ॲक्युरेसी एवढी टक्के आहे, म्हणजे 80%, 50% का सगळेच गेस केले, तुक्के मारले, असं काय असेल तर मला एकदा कळवा. आपण बघू म्हणजे किती तुमची प्रॅक्टिस प्रॉपर झालेली किंवा नाही, त्याच्यावरून आपल्याला कळेल. ठीक आहे. धन्यवाद.